शिंदखेड राजा इथे जन्म झालेल्या आई जिजाऊ माँसाहेबांचा तिथेही जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. ज्या ठिकाणी इथे समाधीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो. निवडणुकीची धामधूम आहेच, परंतु आमचं कर्तव्य बनतं की ज्यांच्यामुळे आज आम्ही सुरक्षित सुशिक्षित आहोत त्यांच्यासाठी एक दिवस आणि काही वेळ आणि तो देण्याचं कर्तव्य आम्ही गेल्या अनेक वर्ष पार पाडतोय. मला राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. भावना एवढीच आहे की ज्या मातेने शिवरायांना यश, धैर्य आणि राष्ट्रप्रेम हे सगळं शिकवलं, स्त्रीला सन्मान देण्याचं शिकवलं, त्या मातेचा सन्मान आज मला मिळाला. हा पुरस्कार मला प्राप्त झाल्यामुळे मी खरंच धन्य झाले. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी विधिवत पूजन करीत राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते जिजाऊंच्या समाधीस्थळाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ताराराणी ब्रिगेड या संस्थेने माजी जिल्हा अध्यक्ष सदस्या मानसी दळवी यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आम्ही दरवर्षीच येतो. आज शिंदखेड राजा इथे जन्म झालेल्या आई जिजाऊ माँसाहेबांचा तिथेही जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. आणि ज्या ठिकाणी इथे समाधीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो. तर आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सर्व शिवप्रेमी लोक या ठिकाणी आलेले आहेत. चांगली बाब आहे, कारण निवडणुकीची धामधूम आहेच, परंतु आमचं कर्तव्य बनतं की ज्यांच्यामुळे आज आम्ही सुरक्षित सुशिक्षित आहोत त्यांच्यासाठी एक दिवस आणि काही वेळ आणि तो देण्याचं कर्तव्य आम्ही गेल्या अनेक वर्ष पार पाडतोय. आज आम्ही त्या कर्तव्यारूपी सेवेला आम्ही इथं हजर झालेलो आहोत सगळे लोक. आज जिजाऊ माँसाहेबांची जयंती निमित्ताने आज हा जो मला राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. हा पुरस्कार मला ताराराणी ब्रिगेडचे अध्यक्ष वंदनाताई मोरे आणि त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी हा पुरस्कार मला जाहीर केला आणि आज तो मला पुरस्कार प्रदान केला. भावना एवढीच आहे की ज्या मातेने शिवरायांना यश, धैर्य आणि राष्ट्रप्रेम हे सगळं शिकवलं, स्त्रीला सन्मान देण्याचं शिकवलं, त्या मातेचा सन्मान आज मला मिळाला आणि एक सुराज्य घडवलं. त्या मातेकडून मला त्या मातेच्या नावाने हा जो मला पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार मला प्राप्त झाल्यामुळे मी खरंच धन्य झाले. आणि हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार तमाम माझ्या रायगडवासियांना समर्पित करत आहे.